तर काय आहे वेव्स. वेव्स म्हणजे काय असतात? वेव्स म्हणजे प्रत्येक जण हेच म्हणतो, म्हणजे हा एखाद्या मीडियम मध्ये जर काय केलं, डिस्टर्बन्स केला, काय केला, डिस्टर्बन्स केला. डिस्टर्बन्स याचा अर्थ काय, की तो त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनला आहे आणि आपण काहीतरी डिस्टर्ब केलं, म्हणजे सपोज पाणी आहे, ठीक आहे, पाणी सपोज इक्विलिब्रियमला आहे, त्याच्या या पोझिशनला आहे की आता तो स्टील आहे, ठीक आहे. तर स्टील वॉटर मध्ये आपण जर काय केलं, स्टोन थ्रो केला, तर काय होतं, आपण डिस्टर्बन्स प्रोड्यूस केला ना, ठीक आहे. तर त्या डिस्टर्बन्सला आपण काय म्हणतो, वेव्ह. डिस्टर्बन्स इन द मीडियम, त्याला काय म्हणायचं आपण, वेव्ह. मग हा डिस्टर्बन्स होत असताना कशाचा ट्रान्सफर होतो, ठीक आहे. डिस्टर्बन्स इन द मीडियम, ठीक आहे. काय आहे, डिस्टर्बन्स इन द मीडियम. वेव्ह म्हणजे काय असतं, डिस्टर्बन्स इन द मीडियम. मग या डिस्टर्बन्सच्या वेळी कोणाकोणाचा ट्रान्सफर होतो, पहिली गोष्ट तर होतो एनर्जीचा ट्रान्सफर. कोणाचा, एनर्जीचा ट्रान्सफर. एनर्जी ट्रॅव्हल होते ना, ठीक आहे. तर कशाचा ट्रॅव्हल होतो, ट्रान्सफर होतो, एनर्जीचा ट्रान्सफर होतो. नंतर होतो मोमेंटमचा ट्रान्सफर, ठीक आहे. कशाचा, मोमेंटमचा ट्रान्सफर. मोमेंटमचा ट्रान्सफर म्हणजे काय असतं, याचा मोमेंटम, एका पार्टिकलचा मोमेंटम दुसऱ्या पार्टिकलला जाते, ठीक आहे. एका पार्टिकलची वेलॉसिटी दुसऱ्या पार्टिकलला जाते, ठीक आहे. ट्रान्सफर ऑफ एनर्जी, ठीक आहे. त्याला काय म्हणणार तुम्ही, मोमेंटम म्हणणार. याच्यात मास ट्रान्सफर होत नाही, ठीक आहे. मास ट्रान्सफर होत नाही, म्हणजे एक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलला ज्यावेळी डिस्टर्ब करतो त्यावेळी याचा मास तो त्याला देत नाही, किंवा मासचा ट्रान्सफरच होत नाही. मास आहे तसंच राहणार आहे. समजलंय का. वेव्ह म्हणजे काय आहे, डिस्टर्बन्स इन द मीडियम, त्याच्यात एनर्जीचा ट्रान्सफर होईल, मोमेंटमचा ट्रान्सफर होईल आणि मासचा ट्रान्सफर होणार नाही, ठीक आहे. हे पॉइंट घ्यायचे आजच्या लेक्चर मध्ये. पुढे तर काय आहे, वेव्स अँड टाइप्स ऑफ वेव्स. आता कोणते टाइप्स आहेत, पहिले मेकॅनिकल अँड नॉन मेकॅनिकल. आता हे बेस्ड ऑन द मीडियम रिक्वायर्ड, ठीक आहे. यांना मीडियम लागतो की नाही, लागतो, ठीक आहे. मेकॅनिकल वेव्स, मेकॅनिकल वेव्सला काय लागतो, मीडियम लागतो. मीडियम लागतो म्हणजे काय, की त्यांना ट्रॅव्हलिंग साठी कुठला तरी सोर्स लागणार आहे, ठीक आहे. एअर आहे, वॉटर आहे, नंतर कुठलाही सॉलिड सबस्टन्स आहे, असे काहीतरी मीडियम्स लागणार आहेत, असं काहीतरी सोर्स लागणार आहे ज्यातून ते काय करू शकतात, ट्रॅव्हल करू शकतात, ठीक आहे. तर मेकॅनिकल वेव्हला काय लागतं, मीडियम लागतं. नॉन मेकॅनिकलला मीडियम लागत नाही, ठीक आहे. कॉज्ड बाय पार्टिकल व्हायब्रेशन. कसं मेकॅनिकल वेव्ह कशी फॉर्म होते, पार्टिकलच्या व्हायब्रेशनमुळे फॉर्म होते, ठीक आहे. कसं पार्टिकल व्हायब्रेशन होतं सांगते पुढे, ठीक आहे. आणि हे कशामुळे कॉज होतात, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड ऑसिलेशन. कशामुळे होतात, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्डच्या ऑसिलेशन्समुळे. स्पीड डिपेंड्स ऑन द मीडियम. जे मीडियम असेल त्याच्यावर याची स्पीड डिफाईन होईल, ठीक आहे. हे जे मीडियम असेल, सपोज एअर आहे, एअर मध्ये त्याची स्पीड जर जास्त असेल तर वॉटर मध्ये थोडीशी कमी होते, ठीक आहे. किंवा मग सॉलिड मध्ये अजून थोडी कमी होते. मग मीडियम वर ते डिपेंड करेल की स्पीड कशी आहे त्याची, त्या वेव्हची स्पीड कशी. इथे स्पीड डज नॉट डिपेंड ऑन मीडियम. मीडियम कोणताही असू दे, स्पीड कॉन्स्टंट राहणार आहे. जर ती ईएम वेव्ह असेल, ठीक आहे. आपण डिफरन्स पाहताना कशाचे पाहिलेले, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, बरोबर. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हे कशात येतात, नॉन मेकॅनिकल वेव्स मध्ये येतात, ज्यांना मीडियम लागत नाही. तर ईएम वेव्ह जर असेल तर ईएम वेव्हची स्पीड कॉन्स्टंट असते, किती असते, 3 × 10⁻⁴ लाईटची स्पीड, ठीक आहे. तर किती स्पीड असते, एवढी स्पीड होते, ठीक आहे. तर एक्झाम्पल्स काय आहेत, ऑल ईएम वेव्स, मॅटर वेव्स, आणि याचा एक्झाम्पल काय आहे, साऊंड, ठीक आहे. साऊंड मीडियम शिवाय ट्रॅव्हल करू शकत नाही. याच्यात लाईट एक्झाम्पल येईल. लाईट ही ईएम वेव्ह मध्ये येणार आहे, ठीक आहे. लाईट ही मीडियम शिवाय ट्रॅव्हल करू शकते, मीडियम नसेल तरी पण ट्रॅव्हल करू शकते ती, बट साऊंड हा मीडियम शिवाय ट्रॅव्हल करू शकत नाही. म्हणून स्पेसमध्ये ज्यावेळी ऍस्ट्रॉनॉट बाहेर असतात त्यावेळी त्यांना काय बोलता येत नाही, का, कारण तिथं काय नाहीये, एक मीडियम नाही. त्या मीडियम नसल्यामुळे काय होत नाही, साऊंडचं ट्रान्सफर किंवा ट्रॅव्हल करू शकत नाही साऊंड. म्हणून तो कोणती वेव्ह आहे, मेकॅनिकल वेव्ह. समजलंय का, हे समजलंय का, ठीक. पुढे आता मेकॅनिकल वेव्ह मध्ये परत दोन टाईप पडतात, एक असतो ट्रान्सव्हर्स, एक आहे लॉन्जिट्युडनल, ठीक आहे. मग ट्रान्सव्हर्स वेव्ह, लक्ष दे, ठीक आहे. तर ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय, अशी वेव्ह, ट्रान्सव्हर्स वेव्हची डायग्राम दाखवली होती, ही जी आपण काढतो ही, ती काय आहे, ट्रान्सव्हर्स. आणि ही काय आहे, ज्याच्यात कम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन होतं,
काय होतं, कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन, त्याला काय म्हणतो आपण, लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणतो. ठीक आहे. ट्रान्सव्हर्स वेव्ह, डिरेक्शन ऑफ व्हायब्रेशन कशी असते, पार्टिकल व्हायब्रेट परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन. डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन म्हणजे काय, वेव्ह ज्या डिरेक्शनला चालली आहे त्याला काय म्हणतो आपण, डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन. ज्या डिरेक्शनला वेव्ह चालली आहे त्याला काय म्हणतो आपण, डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन. प्रोपगेशनची काय म्हणतो, त्याला डिरेक्शन म्हणतो. आता ट्रान्सव्हर्स वेव्ह जर पाहिजे झालीच, हा आता ट्रान्सव्हर्स वेव्ह बनवायची याच्यात आपण. ठीक आहे, पार्टिकल वर लक्ष द्या. ठीक आहे, ठीक आहे. आता सपोज ही आहे तुमची ट्रान्सव्हर्स वेव्ह, मग स्टँडिंग झाली ती. हा, ही काय आहे, ट्रान्सव्हर्स वेव्ह. याच्यात एका पार्टिकलवर लक्ष द्या. सपोज ग्रीन पार्टिकल आहे, त्या ग्रीन पार्टिकल कडे लक्ष द्या. त्याचं मोशन कसं आहे, असा अप जातोय, डाऊन येतोय. ठीक आहे, पार्टिकलचं प्रोपगेशन, वेव्हचं प्रोपगेशन कुठं चाललंय, या डिरेक्शनला चाललंय. वेव्ह कुठं चालली आहे, या डिरेक्शनला चालली, पण पार्टिकल कुठं करतोय, फक्त वर खाली करतोय. ग्रीन पार्टिकल कडे लक्ष द्या. पार्टिकल काय करतोय, फक्त वर जातोय, लगेच खाली येतोय. पार्टिकल पुढे जातोय का, नाही. पार्टिकल काय करतोय, फक्त वर खाली करतोय. ठीक आहे, म्हणजे प्रोपगेशनची डिरेक्शन काय तुमची, प्रोपगेशनची डिरेक्शन अशी आहे आणि पार्टिकल कसा ऑसिलेट करतोय, असा वर खाली. याचा अर्थ प्रोपगेशनला तो कसा आहे, परपेंडिक्युलर. ठीक आहे, म्हणून याला कोणती वेव्ह म्हटलं आपण, ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हटलं. जिथे पार्टिकलची जी डिरेक्शन आहे, पार्टिकल्स व्हायब्रेट परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ वेव्ह प्रोपगेशन. वेव्ह प्रोपगेशनला ती कशी आहे, परपेंडिक्युलर. ठीक आहे, वेव्ह पॅटर्न कसा आहे, क्रेस्ट अँड ट्रफच्या फॉर्म मध्ये. बरोबर, ही काय असते, वरची जी असते ती काय असते, क्रेस्ट, आणि खालचा जो असतो तो काय असतो, ट्रफ. ठीक आहे, क्रेस्ट अँड ट्रफ. ते कशा कशातून ट्रॅव्हल होऊ शकतात, सॉलिड्स अँड सरफेसेस. सरफेसेस का म्हटलं, कारण असं कधी झालंय का की ट्रान्सव्हर्स वेव्ह बनवायचे, सपोज मला बनवायची आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह ऑन द वॉटर मध्ये बनवायची. ठीक आहे, तुम्ही आतमध्ये जाऊन वॉटरची वेव्ह बनवू शकता का, पाण्याच्या आतमध्ये, नाही. ती कुठं बनवू शकते, ट्रान्सव्हर्स वेव्ह त्याच्या सरफेसवरच बनवू शकते. ठीक आहे, म्हणून त्याच्या सरफेसवर ती वेव्ह बनल्यामुळे तिथे सरफेसेस लिहिले. ती आतमध्ये नाही बनवू शकत, ती कुठं बनणार आहे, ऑन द सरफेस. कशावर बनणार आहे, सरफेसवर. ठीक आहे, एक्झाम्पल पहा काय त्याचे, लाईट वेव्स. लाईट वेव्स ह्या ट्रान्सव्हर्स असतात. ठीक आहे, त्या ट्रान्सव्हर्स. नंतर काय, वॉटर वेव्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, ते कशा असतात, ट्रान्सव्हर्स असतात. ठीक आहे, नंतर लॉन्जिट्युडनल वेव्ह. डिरेक्शन ऑफ पार्टिकल काय, पार्टिकल व्हायब्रेट पॅरलल टू द डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन. ज्या डिरेक्शनला प्रोपगेशन आहे त्याच डिरेक्शनला पार्टिकल ट्रॅव्हल करतो. ठीक आहे, ज्या डिरेक्शनला प्रोपगेशन आहे त्याच डिरेक्शनला पार्टिकल काय करणार आहे, ट्रॅव्हल करणार आहे. ठीक आहे, मग याचं एक्झाम्पल म्हणजे काय, साऊंड वेव्ह. ज्या डिरेक्शनला ठीक आहे, इथे पार्टिकल पहा, इथे पार्टिकल पहा. आता ट्युनिंग फॉर्क आहे, ट्युनिंग फॉर्क काय करतोय, आवाज करतोय. आवाज करत असताना काय करतोय, तो साऊंडचा ट्रान्सफर करतोय. हे काय आहेत, पार्टिकल्स. पार्टिकल्सची डिरेक्शन पाहिली तर पार्टिकल्स कसे ट्रॅव्हल करतात बघा बरं. ज्या डिरेक्शनला जातोय, ज्या डिरेक्शनला वेव्ह जाते त्याच डिरेक्शनला पार्टिकलचा ट्रान्सफर होतोय. ठीक आहे, पार्टिकल काय करतायत, फक्त जागेवर असे असे ऑसिलेट करतात आणि मग पुढच्याला आपली एनर्जी ट्रान्सफर करतात. ठीक आहे, म्हणजे काय होतंय, इथे जे ट्रान्सफर होतंय ते ट्रान्सफर कसं होतंय, पॅरलल टू द प्रोपगेशन. ज्या डिरेक्शनला वेव्ह आहे त्याच डिरेक्शनला पार्टिकल्स काय करतात, ट्रॅव्हल करतात, पॅरलल टू द प्रोपगेशन. आणि नीट पाहिलं तर त्याच्यात काही एरियाज असे आहेत जिथे पार्टिकल्स खूप क्लोज येत आहेत आणि काही एरियाज असे आहेत पार्टिकल्स खूप लांब आहेत. तर त्या एरियाला काय म्हणणार, जिथे पार्टिकल्स जवळ आहेत त्यांना काय म्हणणार आपण, कंप्रेशन. ठीक आहे, आणि जिथे पार्टिकल्स लांब आहेत त्याला काय म्हणणार, रेअरफॅक्शन. ठीक आहे, तर कशी ट्रान्सफर होते मग ती पहा बरं, कंप्रेशन आणि रेअरफॅक्शनच्या फॉर्म मध्ये. कंप्रेशन, रेअरफॅक्शन असं अशी ट्रान्सफर होते. ट्रान्सफर वेव्ह कशी ट्रान्सफर होते, क्रेस्ट अँड ट्रफच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, ती कशी ट्रान्सफर होते, क्रेस्ट अँड ट्रफच्या फॉर्म मध्ये. इथे कशी हे होते, ती कंप्रेशन आणि रेअरफॅक्शनच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल होते. ठीक आहे, तर पार्टिकल्स व्हायब्रेट पॅरलल टू द डिरेक्शन ऑफ वेव्ह प्रोपगेशन. पॅरलल आहे डिरेक्शन ऑफ वेव्ह प्रोपगेशनला. वेव्ह पॅटर्न कसा आहे, कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन आहे. मटेरियल मीडियम लागतं. ठीक आहे, सॉलिड, लिक्विड, गॅस कशातही ट्रॅव्हल करू शकतं. कॅनॉट ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल करू शकत नाही. साऊंड व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल करू शकत नाही. साऊंड वेव्स आणि सिस्मिक पी वेव्स. सिस्मिक वेव्स कुठं ऐकले, जॉग्राफी मध्ये. जॉग्राफी मध्ये कुठं, अर्थक्वेक येत असताना. ठीक आहे, पाहून घ्या बरं. समजलंय का हे, समजलंय का हे,
समजलंय? काय शिकलो त्याच्या आधी? मेकॅनिकल आणि नॉन मेकॅनिकल वेव्ह. आता काय आहे? ट्रान्सवर्स वेव्ह. ठीक आहे, ट्रान्सवर्स अँड लॉन्जिट्युडनल वेव्ह. ठीक आहे, आता आहेत प्रोग्रेसिव्ह आणि स्टेशनरी वेव्ह और स्टँडिंग वेव्ह. ठीक आहे, काय आहे? प्रोग्रेसिव्ह आणि दुसरी कोणती? स्टँडिंग वेव्ह. स्टँडिंग और स्टेशनरी, त्याला दोन्ही म्हणायचं, स्टँडिंग और स्टेशनरी वेव्ह. ठीक आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे अशी वेव्ह जी पुढे ट्रॅव्हल करतच राहते, त्याला काय म्हणणार आपण? प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणणार. पण स्टँडिंग वेव्ह अशी असते, ती जागेवर ऑसिलेट करते. गिटारची स्ट्रिंग ट्रॅव्हल होते का एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत? नाही, ती काय करते? जागेवरच ऑसिलेट होते. ठीक आहे, थ्रेड आहे सपोज आपल्या हातात, थ्रेडला स्ट्रेच केलं, थ्रेडला स्ट्रेच करून थोडंसं प्लग केलं, काय झालं? जागेवरच ऑसिलेट झालं. ठीक आहे, ही काय झाली तुमची स्टँडिंग वेव्ह, जी जागेवर ऑसिलेट होते. ठीक आहे, मग स्टँडिंग वेव्ह बनण्यासाठी काय लागतं पहा? फॉर्म बाय सुपरपोजिशन ऑफ टू आयडेंटिकल वेव्स मुव्हिंग इन अपोजिट डिरेक्शन. दोन वेव्स अपोजिट डिरेक्शनने आल्या आणि त्या सुपर इम्पोज झाल्या की त्या स्टँडिंग वेव्ह बनवतात. कसं ते दाखवतो थोडं वेळ. ठीक आहे, प्रोड्युस्ड बाय सिंगल सोर्स. हे सिंगल सोर्स और डिस्टर्बन्सने क्रिएट होऊ शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी याला दरवाजाला दोरी बांधली, दरवाजाला दोरी बांधून एक हातात ठेवला, ठीक आहे, आणि असा एक क्रेस्ट बनवला. ठीक आहे, क्रेस्ट बनवला, ती सरळ सरळ ट्रॅव्हल करत गेली. बरोबर, सिंगल सोर्स होता ना, मीच फक्त प्लग केलंय आणि एका डिरेक्शनने काय केलंय? डिस्टर्बन्स प्रोड्यूस केलंय. मग काय झालं? अशी वेव्ह बनली जी फक्त पुढच्या डिरेक्शनला ट्रॅव्हल करत राहील. ठीक आहे, पुढे काय? कॉन्स्टंट फॉर ऑल पार्टिकल्स. अँप्लिट्यूड कसं असतं? सगळ्यांसाठी कॉन्स्टंट असतं. प्रत्येक पार्टिकल सेम हाईटला जातो, सेम हाईटवरून रिटर्न. ठीक आहे, प्रत्येक पार्टिकल सेम हाईटला जातो. ठीक आहे, कॉन्स्टंट फॉर ऑल पार्टिकल्स. याच्यात जो आहे, याच्यात स्टेशनरी मध्ये काही पार्टिकल्स साठी मिनिमम असतं अँप्लिट्यूड आणि काही पार्टिकल्स साठी मॅक्सिमम. म्हणजे कसं की जर सपोज अशी गिटारची स्ट्रिंग आहे सपोज ही, ठीक आहे, गिटारची स्ट्रिंग काय करते? वर खाली व्हायब्रेट करते. बरोबर, अशी वर खाली व्हायब्रेट करणार आहे. मग इथला जो पार्टिकल आहे इथला, तो हायेस्ट अँप्लिट्यूडला जातोय, बट इथला पार्टिकल आहे तो जागेवरच आहे. बरोबर, म्हणजे प्रत्येकाचा अँप्लिट्यूड काय आहे? डिफरंट आहे. जर जिथे अँप्लिट्यूड 0 आहे तर त्याला काय म्हणणार तुम्ही? नोड म्हणणार. आणि जिथे अँप्लिट्यूड मॅक्सिमम आहे त्याला काय म्हणणार? अँटी नोड. त्याला काय म्हणणार? अँटी नोड म्हणणार. हे समजलंय का? इथे काय होतं? प्रत्येक पार्टिकल काय करतो? वरती जातो, प्रत्येक पार्टिकल वरती जातो आणि प्रत्येक पार्टिकल परत खाली येतो. मग अँप्लिट्यूड हा मॅक्सिमम मिनिमम होत राहतो. ठीक आहे, प्रत्येक पार्टिकल हे सेम डिरेक्शन ऑफ अँप्लिट्यूड किंवा सेम व्हॅल्यू ऑफ अँप्लिट्यूड ट्रॅव्हल करतो. ठीक आहे, एनर्जी इज ट्रान्सफर. याच्यात काय होतं? एनर्जी ट्रान्सफर होते. का? कारण एका ठिकाणी क्रेस्ट प्रोड्यूस केली तर क्रेस्ट पुढे ट्रॅव्हल करत राहते. याचा अर्थ एनर्जीचा काय झाला? ट्रान्सफर झाला. पण इथे काय होतं? नो नेट ट्रान्सफर ऑफ एनर्जी. वेव्ह तर जागेवरच फिरते. एनर्जी ट्रान्सफर करते का ती? नाही, ती जागेवरच फिरते. म्हटल्यानंतर देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. पार्टिकल्स ऍट डिफरंट पॉइंट्स हॅव डिफरंट फेजेस. प्रत्येक पार्टिकलचा फेज वेगळा आहे. ठीक आहे, प्रत्येक पार्टिकल वेगवेगळ्या फेज मध्ये. इथे काय होतं? पार्टिकल्स बिटवीन नोड्स आर इन सेम फेज अक्रॉस द नोड आउट ऑफ द फेज. म्हणजे काय? की जो पार्टिकल नोडला असेल त्याच्यानंतरचा जो नोड येणार इथे, तो आणि तो कसा आहे? सेम फेज मध्ये. त्याच्यानंतरचा परत नोड येणार आहे, तो पण कसा आहे? सेम फेज मध्ये. प्रत्येक पार्टिकल, नोडवरचा पार्टिकल दुसऱ्या नोडवरच्या पार्टिकलला सेम फेज मध्ये. म्हणजे काय? एक नोड आहे त्याच्यात आणि याच्यात, ठीक आहे, सेम याच्यावर येतात, सेम लेवलला येतात. म्हणजे दोघांमध्ये फेजचा काही डिफरन्स नाही, दे आर इन फेज. ठीक आहे, परत पुढचा नोड येणार आहे, तो पण कसा आहे? त्याच्यासोबत फेज मध्ये, काही अँगलचा डिफरन्स नाहीये. तसा नोड आणि अँटी नोड मध्ये पाहिला, नोड इथे आहे, अँटी नोड इथे आहे. ठीक आहे, कितीचा? π/2 चा डिफरन्स आहे ना यांच्यात. ठीक आहे, 90 चा डिफरन्स आहे यांच्यात. बरोबर, कितीचा डिफरन्स आला? 90 चा डिफरन्स आला ना. तसं ह्या नोड आणि ह्या नोड मध्ये जर पाहिलं, ते कुठे आहेत? झिरोलाच आहेत दोघं पण. दोघं कसे आहेत? इन फेज आहेत. कसे आहेत दोघं? इन फेज. ठीक आहे, पुढे काय एक्झाम्पल आहे की साऊंड ट्रॅव्हलिंग इन एअर, रिपल्स इन वॉटर आणि व्हायब्रेटिंग स्ट्रिंग ऑन गिटार, रेझोनन्स इन क्लोज पाईप. हा शिकायचा आपल्याला. ठीक, याच्यात आता ही जी बनते, हा, याच्यात आता जी जाताना बनेल ती काय असेल? तुमची प्रोग्रेसिव्ह असेल. ती काय करते? पुढे जाते. पण जर ज्यावेळी ती येते, पहा स्टँडिंग वेव्ह कशी बनते? ज्यावेळी दोन वेव्स अपोजिट डिरेक्शन येतात आणि काय होतात? सुपर इम्पोज होतात. ठीक आहे, मग आता इथे मी दोन वेव्ह बनवते. दोन वेव्ह अपोजिट डिरेक्शन आल्यानंतर एक वेव्ह फॉर्म करतील. ती वेव्ह पहा स्टँडिंग आहे का? ठीक आहे, स्टँडिंग म्हणजे काय? अशी ऑसिलेट होते का? आहे का? चेक केलं का?
बघा असं वर खाली केली ऑसिलेट, ठीक आहे. म्हणजे काय झालं, एक वेव ही दोन वेव, अशा दोन वेव्स बनवल्या, त्या इंटरफर झाल्या, ठीक आहे. एक वेव इकडून ट्रान्सफर केलेली, एक वेव तिकडून आली, त्या दोन्ही एकत्र आल्या आणि एकत्र आल्यानंतर काय झाल्या, सुपर इम्पोज झाल्या, सुपर इम्पोज होऊन त्यांनी काय केलं, स्टँडिंग वेव बनवली, ठीक आहे. दिसली का, काय बनली, काय बनली, स्टँडिंग बनली, बरोबर. तर दोन वेव्स इंटरफर झाल्या आणि काय बनली, स्टँडिंग वेव बनली. समजलंय का, सुपर इम्पोज झाला आणि काय बनली, स्टँडिंग वेव बनली. समजलंय का, प्रोग्रेसिव्ह आणि स्टेशनरी. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, जी पुढे पुढे जात राहते, आणि स्टेशनरी म्हणजे काय, एका पॉइंटला एका जागेवर काय होते, ऑसिलेट होते, ठीक आहे. इक्वेशन ऑफ हार्मोनिक मोशन हे झालंय आपलं लास्ट चॅप्टर मध्ये, ठीक आहे. तर काय आहे, y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस के एक्स. तर हे इक्वेशन आहे, इक्वेशन ऑफ हार्मोनिक वेव. एखादी वेव आहे जी हार्मोनिक आहे, हार्मोनिक याचा अर्थ काय, प्रत्येक पार्टिकल त्याचा कसं चाललाय, हार्मोनी मध्ये चाललेला आहे, ठीक आहे. तर त्याला त्या वेव्हचं इक्वेशन काय, y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस और मायनस के एक्स. यात इक्वेशन जर असं असेल याचा, ठीक आहे, याच्या ब्रॅकेटच्या आतमध्ये जर असं असेल ओमेगा टी मायनस के एक्स, तर जी वेव्ह ट्रान्सफर होते, ते ट्रान्सफर होत असताना त्या वेव्हची जी डिरेक्शन आहे ती असते पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन. काय असते, पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन. वेव्हची डिरेक्शन काय आहे, पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन. त्यानंतर ओमेगा टी प्लस के एक्स असेल तर त्याची डिरेक्शन असते निगेटिव्ह एक्स डिरेक्शन. काय असते डिरेक्शन त्याची, निगेटिव्ह एक्स डिरेक्शन. जर इक्वेशन असं असेल मायनस ओमेगा टी आणि प्लस के एक्स, काय इक्वेशन, मायनस ओमेगा टी आणि प्लस के एक्स असं इक्वेशन असेल, थांबा एकदा चेक करू द्या परत, कुठं आपण काय लिहिलं, ओमेगा टी मायनस के एक्स, ओमेगा टी प्लस के एक्स. तर तर ही जी वेव्हची डिरेक्शन असते ती असते नेगेटिव्ह एक्स पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन. ही कुठं असणार आहे, पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन. आणि जर मायनस ओमेगा टी आणि मायनस के एक्स असेल तर ही असेल नेगेटिव्ह एक्स डिरेक्शन, ठीक आहे. डिरेक्शन लक्षात ठेवा, कोणती डिरेक्शन असेल ही, नेगेटिव्ह एक्स डिरेक्शन. मायनस ओमेगा टी मायनस के एक्स असेल तर मायनस, हा सगळे एक्स ऍक्सिस. वेव्हची डिरेक्शन सांगतोय आपण, ठीक आहे. थांबा, हे कसं, पहा, वेव्हची डिरेक्शन आणि पार्टिकलची डिरेक्शन दोन्ही काय असतात, वेगळे असतात. म्हणजे काय, पार्टिकल जर पाहिला, पार्टिकल कुठे ट्रॅव्हल करतो, एक्स, तो वाय ऍक्सिसला ट्रॅव्हल करत असतो. याच्यातला एक पार्टिकल पहा, हा पार्टिकल कुठे जातो, वरती जातो, खाली येतो. ही कोणती ऍक्सिस आहे तुमची, वाय ऍक्सिस आहे. पण वेव्ह कुठे झाली, एक्स ऍक्सिसला, ठीक आहे. वेव्ह कुठे चालली, एक्स ऍक्सिसला, आणि पार्टिकल कसं चाललाय, वाय ऍक्सिसला चाललाय, ठीक आहे. आपण इक्वेशन काय लिहितो, y इज इक्वल टू एक्स किंवा ए साइन ओमेगा टी प्लस मायनस के एक्स, ठीक आहे. असं इक्वेशन लिहितो आपण, बरोबर. मग त्यातला जो y आहे, ती y म्हणजे काय असतं, पार्टिकलची पोझिशन. y म्हणजे काय असते, पार्टिकलची पोझिशन. आणि जर x असेल तर x म्हणजे काय असतं, वेव्हची पोझिशन किंवा वेव्हची डिरेक्शन, ठीक आहे. वेव्हची डिरेक्शन पहा, पार्टिकल कुठे ऑसिलेट करतो, पार्टिकल नेहमी वरती जातो, बरोबर. पार्टिकल कुठे ट्रॅव्हल करतोय, पहा, पार्टिकल हा वरती जातोय, वाय ऍक्सिस ला ट्रॅव्हल करतोय पार्टिकल, फक्त वाय ऍक्सिस ला ट्रॅव्हल करतोय, ठीक आहे. आणि जी वेव्ह आहे ती वेव्ह कशी ट्रॅव्हल करतेय, एक्स ऍक्सिस ला ट्रॅव्हल करते, ठीक आहे. वेव्हची हे लक्षात ठेवा, वेव्हची डिरेक्शन टुवर्ड्स एक्स ऍक्सिस, वाय, आणि याची पार्टिकलची टुवर्ड्स वाय ऍक्सिस. ठीक आहे, हे समजलंय का, इक्वेशन ऑफ हार्मोनिक वेव्ह, ठीक आहे. इम्पॉर्टंट टर्म्स आहेत आता वेव्हच्या रिलेटेड, इम्पॉर्टंट टर्म्स, ठीक आहे. ह्या माहिती आहेत तुम्हाला बऱ्यापैकी, तरी एकदा रिवाइज करू. फर्स्ट जी टर्म आहे ती काय असते, अँप्लिट्यूड. काय आहे, अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड म्हणजे काय असतं, मॅक्सिमम डिस्प्लेस किती होते, वेव्ह त्याच्या पोझिशन पासून मॅक्सिमम किती डिस्प्लेस झाली, त्याला काय म्हणतो आपण, अँप्लिट्यूड,
ठीक आहे. अँप्लिट्यूड काय असतं, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून मॅक्सिमम किती डिस्प्लेस झालं त्याला काय म्हणतो आपण, अँप्लिट्यूड. त्याला डिनोट करतो आपण ए ने. ठीक आहे. डिनोशन काय आहे त्याचं, ए, आणि त्याचं युनिट काय आहे, मीटर और सेंटीमीटर. ठीक आहे. अँप्लिट्यूडचे युनिट काय आहे, मीटर और सेंटीमीटर. सेकंड जे आहे ते आहे फ्रिक्वेन्सी. काय आहे, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय असते, फ्रिक्वेन्सी एका सेकंड मध्ये वेव्ह किती ट्रॅव्हल केलं, वेव्हने किती नंबर ऑफ वेव्स ट्रॅव्हल झाल्या. ठीक आहे. ऑसिलेशन्स पर सेकंड, नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं, नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड म्हणजे काय येतं, फ्रिक्वेन्सी येतं. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय एन और न्यू. ठीक आहे. आणि युनिट काय आहे त्याचं, हर्ट्स. काय आहे युनिट त्याचं, हर्ट्स. त्यानंतर थर्ड आहे वेव्हलेंथ. हा टाइम पिरियड घेऊ आधी. हा टाइम पिरियड काय असतो, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू 1/t. ठीक आहे. तर टाइम पिरियड काय असतो, एका ऑसिलेशनला किती वेळ लागला. ठीक आहे. एका सिंगल ऑसिलेशनला किती वेळ लागला त्याला काय म्हणतो आपण, टाइम पिरियड म्हणतो. ठीक आहे. टाइम पिरियड म्हणजे एका सिंगल ऑसिलेशनला किती वेळ लागला त्याला म्हणतो आपण टाइम पिरियड, डिनोटेड बाय टी, आणि त्याचे युनिट काय आहे, सेकंड. ठीक आहे. आणि टाइम पिरियड हा येतो 1/n किंवा टाइम पिरियड येतो 2π/ω. ठीक आहे. वेर ओमेगा इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. समजलंय का, हे समजलंय का, नक्की समजलंय. त्याच्यानंतरची पुढची टर्म, पुढे काय, फोर्थ वेव्हलेंथ. ठीक आहे. काय आहे, वेव्हलेंथ. वेव्हलेंथचं डिनोशन काय रे, लॅम्बडा. आणि युनिट काय आहे, युनिट काय आहे त्याचं, मीटर. वेव्हलेंथ म्हणजे काय असतं, एका वेव्हची लेंथ, जिथे एक क्रेस्ट एक ट्रफ फॉर्म होतो. ठीक आहे. ही काय झाली, त्याची वेव्हलेंथ झाली. ठीक आहे. त्यानंतर कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन मध्ये एक कॉम्प्रेशन आणि एक रेअरफॅक्शन मिळून काय बनते, एक वेव्हलेंथ बनते. ठीक आहे. जर लॉन्जिट्युडनल वेव्ह असेल तर एक कम्प्रेशन आणि एक रेअरफॅक्शन मिळून काय बनते, एक वेव्हलेंथ बनते. समजलंय का, समजलंय. ठीक आहे. नंतर वेव्हलेंथ समजलंय ना, वेव्हलेंथ काय आहे, डिनोशन लॅम्बडा, एका वेव्हची लेंथ, डिनोशन काय आहे लॅम्बडा, आणि युनिट काय आहे, मीटर. त्यानंतर काय आहे, वेलॉसिटी, डिनोशन काय आहे v, आणि युनिट काय असतं, मीटर पर सेकंड. आता वेलॉसिटीचा एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आपल्याला, जो 9th मध्ये तुम्ही डिराईव्ह केला होता. ठीक आहे. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन टाइम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता वेव्हने एक ऑसिलेशन करत असताना किती डिस्टन्स कव्हर करते ती, लॅम्बडा इतकं डिस्टन्स कव्हर करते ना, बरोबर. एक वेव्ह, एक पार्टिकल किती डिस्टन्स कव्हर करतो, लॅम्बडा इतका वेव्हलेंथ इतका डिस्टन्स कव्हर करतो. आणि त्या ऑसिलेशनला किती टाइम लागतो, टी इतका टाइम लागतो, बरोबर. आणि 1/t, 1/t म्हणजे काय होतं, फ्रिक्वेन्सी म्हणजे एन लॅम्बडा. म्हणजे v इज इक्वल टू काय फॉर्म्युला आला, एन लॅम्बडा. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, v इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, एन लॅम्बडा. राहील लक्षात. फॉर्म्युला काय आहे, v इज इक्वल टू एन लॅम्बडा. ठीक. बाकीच्या टर्म्स, फेज अँड फेज डिफरन्स. फेज डिफरन्स म्हणजे काय असतो, अँगलचा डिफरन्स, दोन पॉइंट मध्ये असणारा अँगलचा डिफरन्स म्हणजे काय तो, फेज डिफरन्स. ठीक आहे. फेज डिफरन्स इज डिनोटेड बाय डेल्टा फाय और फाय. ठीक आहे. आणि तो कशात असणार आहे, ऑब्विसली रेडियन मध्ये असणार आहे. ठीक आहे. अँगलचा डिफरन्स आहे ना, तो कशात असणार आहे, रेडियनचा. नंतर पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स म्हणजे काय, दोघांमध्ये असणारा डिस्टन्स मध्ये असणारा डिफरन्स आहे. ठीक आहे. डिस्टन्स मध्ये किती डिफरन्स आहे, तो काय, तो पाथ डिफरन्स. तो कशाने डिनोट केला, डेल्टा एक्स ने. ठीक आहे. आणि डिफरन्स हा याच्यात आहे म्हटल्यानंतर तो कसा असतो, मीटर मध्ये. या दोघांचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा फाय इज इक्वल टू 2π/λ इंटू डेल्टा एक्स. ठीक आहे. हा त्याचा फॉर्म्युला आहे. समजले का, समजले. बेसिक टर्म समजला सगळ्या. टोटल 7 टर्म आहेत. कुठली राहती का, कुठली बघा तुम्हाला माहिती अजून एखादी.
कुठली राहते का? नाही ना. एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, टाइम पीरियड, वेवलेंथ, वेलोसिटी, फेज डिफरन्स, पार्ट डिफरन्स. ठीक. हा झालं. ठीक आहे. आता वेव मध्ये डिफाइन करा. याच्यात सांगा मला एम्प्लिट्यूड काय आहे. सपोज ही वेव आहे. ठीक आहे. ही वेव आहे. तर एम्प्लिट्यूड हे किती येतं? इथून या मीन पोझिशन पासून हे डिस्टन्स म्हणजे काय येतं? एम्प्लिट्यूड येतं. ठीक आहे. मीन पोझिशन पासून हे म्हणजे काय येतं? एम्प्लिट्यूड येतं. त्यानंतर काय? वेवलेंथ. सपोज तर वेवलेंथ काय असणार आहे? एका वेवची लेंथ. ठीक आहे. इथे वेव बनलीच नाही. परत ट्रॅव्हल करून येते. हा, ही काय बनली? एक वेव बनली. तर एका वेवची जी लेंथ आहे तिला काय म्हणतो आपण? वेवलेंथ म्हणतो. त्यानंतर काय? फ्रिक्वेन्सी. एका पॉइंट मधून किती वेव जाते त्याला काय म्हणतो आपण? फ्रिक्वेन्सी. एका पॉइंट मधून किंवा एका मिनिट, एका सेकंदात किती वेव ट्रॅव्हल होतात त्याला काय म्हणतो आपण? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी युनिट काय आहे? हर्ट्ज. ठीक आहे. अजून काय होतं? टाइम पिरियड. टाइम पिरियड काय असतं? एका ऑसिलेशन साठी किती वेळ लागतो त्याला काय म्हणतो आपण? टाइम पिरियड म्हणतो. अजून वेलोसिटी ऑफ वेव. ठीक आहे. अजून काय? फेज डिफरन्स डेल्टा फाय आणि पार्ट डिफरन्स डेल्टा एक्स. काय डाऊट याच्यात? ठीक. इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव. एखादी प्रोग्रेसिव्ह आहे तुमच्याकडं, सपोज ती प्रोग्रेसिव्ह काय आहे? y इज इक्वल टू एफ ए टी प्लस ऑर मायनस बी एक्स. काय आहे ती? ए टी प्लस ऑर मायनस बी एक्स. हे त्याचं जनरल इक्वेशन आहे, लक्षात ठेवायचं. काय इक्वेशन आहे? y इज इक्वल टू एफ इन ब्रॅकेट ए टी प्लस मायनस बी एक्स असं त्याचं जनरल इक्वेशन. जर हे जनरल इक्वेशन असेल तर त्या जनरल इक्वेशन, हे जनरल इक्वेशन याच्यासोबत कम्पेअर केल्यानंतर आता दिलेली वेव ही प्रोग्रेसिव्ह आहे की नाही हे जर चेक करायचं असेल. ठीक आहे. सपोज मी तुम्हाला काहीतरी वेव दिली, y इज इक्वल टू 3x प्लस 2 असं काहीतरी वेव दिली. ठीक आहे. ही प्रोग्रेसिव्ह आहे की नाही हे चेक करण्यासाठी काय करायचं? काय करायचं? काय करायचं? डी स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा? वायचा. वायचा डेरिव्हेटिव्ह घेणार कोणासोबत? विथ रिस्पेक्ट टू टाइम सोबत. ठीक आहे. डबल डेरिव्हेटिव्ह घेणार. तो इक्वल कोणाला करणार? डी स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह एकदा कोणासोबत घ्यायचा? टाइम पिरियड सोबत घ्यायचा. दोनदा. कोणासोबत घ्यायचा? टाइम सोबत. आणि नंतर कोणासोबत? एक्स सोबत. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा. ठीक आहे. आणि वेलॉसिटी काढायची. वेलॉसिटी कशी काढणार? ए अपॉन बी. ए अपॉन बी म्हणजे काय? टी चा कोएफिशियंट आणि एक्स चा कोएफिशियंट. ठीक आहे. अशी वेलॉसिटी काढणार. वेलॉसिटी याच्यात पुट करणार. जर याची व्हॅल्यू इक्वल येत असेल, जर ही व्हॅल्यू जी तुम्ही वायचा डेरिव्हेटिव्ह टी सोबत घेतलाय 2 टाइम्स डबल डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलाय आणि त्याला v स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं तर त्या इक्वल व्हॅल्यूज आल्या. त्या व्हॅल्यूज जर काय आल्या? इक्वल आल्या तर म्हणायचं की वेव्ह काय आहे? प्रोग्रेसिव्ह. ठीक आहे. तर म्हणायचं वेव्ह काय आहे? प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. तर म्हणायचं काय आहे? ती प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. समजलंय का? तर म्हणायचं तिला काय आहे? ती प्रोग्रेसिव्ह. ठीक आहे. कोणाचा डेरिव्हेटिव्ह? वायचा डेरिव्हेटिव्ह कोणासोबत? टी सोबत. एकदा डबल डेरिव्हेटिव्ह कोणासोबत? टी सोबत. नंतर डबल डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत घ्यायचा आणि वेलॉसिटी काढायची. वेलॉसिटी कशी काढणार? ए अपॉन बी. ते करून ते जर इक्वल आलं तर समजायचं काय आहे? ती प्रोग्रेसिव्ह. ठीक आहे. त्यानंतर हे काय आहे? वेव्ह वेलॉसिटी आणि पार्टिकल वेलॉसिटी. ठीक आहे. आता वेव्ह वेगळ्या वेलॉसिटी जाते. वेव्ह कुठे जाते? एक्स ऍक्सिस जाते. पार्टिकल कुठे ऑसिलेट होत असतो? वाय ला ऑसिलेट होत असतो. बरोबर. मग वेव्ह वेलॉसिटी काय असणार आहे? वेव्ह वेलॉसिटी ही अशी असणार आहे. वेव्ह ह्या वेलॉसिटीने इकडे चालली आहे आणि पार्टिकल कसं ऑसिलेट होतोय? अप अँड डाऊन. ठीक आहे. तर वेव्ह वेलॉसिटी कशी काढायची? ओमेगा बाय के. वेलॉसिटी ऑफ वेव्ह इज ओमेगा बाय के आणि पार्टिकल वेलॉसिटी ए ओमेगा. कुठं पाहिला हा फॉर्म्युला? ऑसिलेशन मध्ये. ठीक आहे. ऑसिलेशन मध्ये पार्टिकल जो एसएचएम परफॉर्म करतो. आता हा पार्टिकल काय करतोय? एसएचएमच करतोय ना. एसएचएम म्हणजे काय असतं? टू एंड फ्रो मोशन. बरोबर. हा पार्टिकल काय करतोय? अप अँड डाऊनच मूव्ह करतोय. बरोबर. मीन पोझिशन ही आहे. मीन पोझिशन ही आहे. ह्या मीन पोझिशनला तो वरती जातो, खाली येतो, वर जातो, खाली येतो. बरोबर. काय परफॉर्म करतोय? एसएचएमच परफॉर्म करतोय. आणि त्या पार्टिकल्सच्या एसएचएम मुळे काय बनतीये? वेव्ह बनते.
ठीक आहे. आणि म्हणून त्याचा फॉर्म्युला काय आहे ए ओमेगा, आणि पार्टिकल वेलोसिटी आपण वेव्ह वेलोसिटी जर केलं, पार्टिकल वेलोसिटी काय आहे ए ओमेगा, आणि वेव्ह वेलोसिटी काय आहे ओमेगा बाय के, तो ओमेगा ओमेगा कॅन्सल आउट होईल आणि काय राहील ए के. समजलंय का? काय राहील ए इंटू के. ठीक आहे. तर आता क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. इक्वेशन ऑफ वेव्ह दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. इक्वेशन ऑफ वेव्ह काय दिलेलं आहे, y इज इक्वल टू 10⁻² sin 2π 160t. ठीक आहे. पुढे बरंच काय काय इक्वेशन दिले. आता हे इक्वेशन तुम्हाला जनरल इक्वेशन सोबत कम्पेअर करायचं आहे. वेव्हचं जनरल इक्वेशन y इज इक्वल टू काय आहे, इक्वेशन काय असतं ए असं इक्वेशन असतं. करेक्ट. y इज इक्वल टू ए साइन प्लस मायनस के एक्स ओमेगा टी प्लस मायनस के एक्स. आता फेज डिफरन्स असेल तर काय होतं इथं प्लस मायनस फाय सुद्धा होतं. फेज डिफरन्स असेल तर ठीक आहे प्लस मायनस फाय सुद्धा होतं. आता ह्या इक्वेशनला तुम्हाला कम्पेअर करायचं आहे कोणासोबत, त्या इक्वेशन सोबत. ठीक आहे. आता काही साम्य दिसतंय का, काय काय दिसतंय, साइन अँगल दिसतोय, अँप्लिट्यूड दिसतंय. ठीक आहे. आतमधला ब्रॅकेट थोडासा वेगळा आहे बट त्याला तुम्ही कम्पेअर करू शकता. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं काय दिलेलं आहे 2π दिलेलं आहे. तुम्हाला याचे वेगवेगळे फॉर्म्स करायला लागणार. ठीक आहे. काय करायला लागणार, याचे वेगवेगळे फॉर्म्स करायला लागणार. मग कसे करणार हे फॉर्म्स पहा. y इज इक्वल टू काय इक्वेशन आहे ए साइन ओमेगा टी प्लस मायनस के एक्स आणि प्लस मायनस फाय असे इक्वेशन. बरोबर. याला मी असं लिहिलं चालेल का, ए साइन ओमेगा टी, ओमेगाला मी लिहिते 2π/t इंटू टी. बरोबर चालेल. प्लस मायनस. ठीक आहे. के ला काय लिहू शकतो आपण, के ला काय लिहू शकतो इन 2π फॉर्म मध्ये, 2π फॉर्म मध्ये केला काय लिहू शकतो 2π फॉर्म मध्ये. के इज वेव्ह नंबर आणि वेव्ह नंबर काय असतो 2π/λ. काय असतो 2π/λ. के इज वेव्ह नंबर, तो काय असतो 2π/λ. ठीक आहे. आधी इक्वेशन समजून घ्या. पहा y इज इक्वल टू काय इक्वेशन ए साइन ओमेगा टी, आता प्लसच राहू दे के एक्स आणि प्लस फाय. याच्यातल्या टर्म्स काय काय आहेत ते पहा. y म्हणजे काय असतं, y ऍक्सिस वर कोण ऑसिलेट करतं पार्टिकल. ठीक आहे. म्हणजे हे काय आहे पार्टिकल डिस्प्लेसमेंट. काय आहे ही पार्टिकल डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. ए म्हणजे काय आहे अँप्लिट्यूड. त्यानंतर ओमेगा म्हणजे काय आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. टी म्हणजे काय आहे टाइम. के म्हणजे काय असतो वेव्ह नंबर, आणि वेव्ह नंबरचा फॉर्म्युला काय आहे 2π/λ. अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज 2π/t. ठीक आहे. एक्स इज वेव्ह डिस्प्लेसमेंट. बरोबर. एक्स ला कोण डिस्प्लेस करतं वेव्ह ना. ठीक आहे. आणि फाय म्हणजे काय आहे फेज डिफरन्स. बरोबर. आणि फेज डिफरन्स कॅन बी रिटन ॲज डेल्टा एक्स. बरोबर. याला लिहू शकतो ना असं. बरोबर. फेज डिफरन्स असं लिहू शकतो आपण, असं लिहू शकतो. बरोबर. मग आता इक्वेशन समजलंय का. मग आता ह्या इक्वेशनला कसं लिहायचंय तुम्हाला हे. ठीक आहे. आता फेज डिफरन्स थोड्या वेळासाठी बाजूला राहू द्या. इक्वेशन्स आपण पहिले हे करून घेऊ, लिहून घेऊ. हे समजलंय का काय केलं, आणि इथे एक्स राहतो. हे समजलंय काय केलं, समजलंय का. मग इक्वेशन काय येईल आता, यातला 2π कॉमन घेऊ शकतो आपण. 2π कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये काय राहील t/t. ठीक आहे. आणि प्लस मायनस काय राहणार आहे x/λ. हे झालं त्याचं एक इक्वेशन. y इज इक्वल टू ए साइन 2π t/t प्लस मायनस x/λ. समजलंय का, नक्की समजलंय. काय डाऊट याच्यात. आता ह्या इक्वेशनला दोन इक्वेशन्स हे मेजरली लक्षात ठेवायचे, हे दोन इक्वेशन्स हे आणि हे इक्वेशन. ठीक आहे. आता ह्या इक्वेशनला त्या इक्वेशन सोबत कम्पेअर करा, आता बरंच साम्य दिसेल तुम्हाला. ठीक आहे. आता काय काय दिसतंय पहा, अँप्लिट्यूड दिसतंय. अँप्लिट्यूड कोणाला इक्वल आहे 10⁻² ला. साइन 2π आहे अँगल. ठीक आहे. आता मधलं जे आहे ते काय आहे 160t. टी आहे, कॅपिटल टी नाही येतात. मग कॅपिटल टी ची व्हॅल्यू काय 160 1/160. ठीक आहे. त्यानंतर पुढे एक्स आहे पण लॅमडा नाहीये, मग लॅमडा काय येणार 1/0.5. ठीक आहे. आणि पुढे काय आहे π/2 म्हणजे काय असतो फेज डिफरन्स. π/2 इज फेज डिफरन्स. हे समजलं काय केलं, इक्वेशनला फक्त कम्पेअर केलं त्या इक्वेशन सोबत. सीईटीला असे क्वेश्चन्स भरपूर आहेत. ठीक आहे. इक्वेशन्सला काय केलं फक्त कम्पेअर केलं त्या इक्वेशन सोबत. मग काय करणार आता
काय काढायचंय तुम्हाला, इक्वेशन ऑफ वेव्ह दिलेलं आहे, द स्पीड ऑफ वेव्ह इन किलोमीटर पर आवर इज, स्पीड ऑफ वेव्ह काढायचे. स्पीड ऑफ वेव्ह म्हणजे काय, वेलोसिटी ऑफ वेव्ह काढायचे. ठीक आहे, वेव्ह वेलोसिटीचा फॉर्म्युला आत्ताच पाहिला आपण, काय तो ओमेगा बाय के, आत्ताच पाहिला ना, ओमेगा बाय के, आता 2 सेकंदापूर्वी असा. ठीक आहे, v इज इक्वल टू काय आहे, ओमेगा बाय के. म्हणजे ओमेगा जर मिळाला, बघून घ्या, हा ओमेगा जर मिळाला आणि के जर मिळाला तर काढू शकतो आपण. ठीक आहे, मग या इक्वेशनला त्याच्याशी कम्पेअर करा. ठीक आहे, बरोबर. मग के कसा काढणार, के 2 पाय बाय लॅम्बडा आणि ओमेगा काय असतो 2 पाय बाय टी. दोन्ही पुट करायचं, 2 पाय बाय टी अपॉन 2 पाय बाय लॅम्बडा. बरोबर, हे उलट होणार, उलट होऊन काय होईल, 2 पाय कॅन्सल आउट होणार आहे. बरोबर, हे उलट होणार आणि काय होणार, लॅम्बडा बाय टी राहणार. लॅम्बडा तुम्ही काढू शकता, या इक्वेशनला कम्पेअर करा याच्याशी. मग इथे इथे जर थांबा, काय करायचं होतं आपल्याला, हा मोठा टी 160 नाही, तो 1/t आहे. 1/t ची व्हॅल्यू 160 आहे जर कम्पेअर केलं तर. इथे 1/t ची व्हॅल्यू काय आहे, 160 आहे. ठीक आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे, आणि 1/t ची व्हॅल्यू काय आहे, 160 आहे. याचा अर्थ 1/t इज इक्वल टू 160. याचा अर्थ t इज इक्वल टू काय येणार आहे, 1/160. करेक्ट. आता इथे काय आहे, 0.5x आहे. ठीक आहे, 0.5x आहे, म्हणजे 1/λ ची व्हॅल्यू काय आहे, 0.5. त्याच्या उलट करा, म्हणजे काय, लॅम्बडा इज इक्वल टू 1/0.5. 1/0.5 म्हणजेच काय, तो 2. लॅम्बडाची व्हॅल्यू किती आली, 2. ठीक आहे, दोन्ही व्हॅल्यूज पुट करायच्या आणि पुट करून व्हॅल्यू शोधायची. पण हे कशात येणार आहे, मीटर पर सेकंड मध्ये. तुम्हाला कसं काढायचं आहे, किलोमीटर पर आवर मध्ये काढायचं. कसं करू शकता, ठीक आहे, ही व्हॅल्यू येईल काहीतरी. ठीक आहे, ही काय येणार आहे, मीटर पर सेकंड मध्ये येणार आहे. बरोबर, मीटरचा किलोमीटर मध्ये करायचंय, काय येणार, 10⁻⁴ मीटरचा किलोमीटर मध्ये करताय, मीटर टू किलोमीटर करताय, छोट्याची क्वांटिटी मोठी करताय. एका मीटर मध्ये किती किलोमीटर बसतात, बसतच नाही ना. याचा अर्थ 10⁻⁻ ची पॉवर असणार आहे ना. बरोबर, म्हणजे 10⁻⁻ काय येणार, -3. आणि सेकंड च कशात करायचंय, आर मध्ये घ्यायचं. मग सेकंडचा आर मध्ये इंटू 60 होतं का, डिवाइड बाय ना. बरोबर, अरे आर च सेकंड मध्ये करत असताना 1 तास आहे, 1 तासाचं तुम्ही सेकंड मध्ये करता, 60 × 60 होणार. बरोबर, पण आता उलट करताय ना तुम्ही, याचा अर्थ डिवाइड बाय होणार. ठीक आहे, म्हणजे 1/60 × 60 होणार. समजलंय का, समजलंय का, करा बरं सॉल्व. चला बघ, करा सॉल्व आणि आन्सर सांगा मला.